तुम्ही कोण आहात? आमच्यामध्ये नाक खुपसणार तुम्ही कोण? आमचं आम्ही बघून घेऊ, तुम्हाला काय करायचंय? अरे तुला काय वाटलं रे? नेत्या भिकारड्या शिवाय गायकवाडमुळे मिळाला? अरे या शहराचा मी एक नामांकित डॉक्टर आहे, नामांकित डॉक्टर. अरे काय उपयोग घ्या तुझ्या डॉक्टरकीला? अरे ज्या भावाने तुला लहानाचं मोठं केलं, कधी मायबाबाची कमी भासू दिली नाही. रात्रंदिवस राब राब राबून स्वतःच्या संसाराच्या चिंधड्या करून तुला डॉक्टर बनवलं, आणि तू ज्या ह्या सुखी संसाराच्या गोष्टी करत आहेस ना, त्या सुखी संसाराला आकार दिले. त्या देव माणसाला तू डॉक्टर झालास तेव्हापासून कधी दादा म्हणून हाक नाही दिला. फक्त मिळवत राहिलास की ऐश आणि ऐश. आणि आपली ही सर्व डॉक्टर की लपवून बसलास तू या बायकोच्या पदरा मागे. अरे टोन सांभाळून बोल. माहिती आहे ना तू कुठे उभा आहेस? अरे डॉक्टर राजेशच्या दवाखान्यात उभा आहेस म्हटलं, हे विसरू नकोस. काय काय करणार तरी काय असतो, आणि करू तरी काय शकतेस तू? तू फक्त या बायकोच्या भोवताल नाचू शकतोस. महेश देशमुख चालते बाईतून एवढा पुढका आला असेल ना, तर बाप लेकाला घरी घेऊन जायचं आणि पोचायचं, आणि म्हणायचं नाही. ही माणसाला एवढ्या गर्व शोभत नाही म्हणते. मी बाई संती आणि माझ्या मागे तो दहा लोकांसोबत लफडे करून वर नाकानं गोष्टी करण्याचा काही एक अधिकार नाही तुम्हाला. तोंड सांभाळ महेश. खूप झाला, खूप बोललास तू आता. महेश, मर्यादेच्या पार जाऊ नकोस. बोलतं काय? 2-3 द्या त्याच्या कानाखाली. किती बोललाय तुम्हाला? अरे एवढाच मर्दपणा जर या बायकोवर दाखवला असतास ना, तर चांगलं झालं असतं. हा माणसाची औलाद. राजेश, राजेश काय बोलता मॅडम?